नमस्कार. यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्यात तृतीय आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत. तर अनेकांचा संभ्रम आहे की हरतालिकेचे पूजन नक्की कधी करायचे किंवा गणपतींची स्थापना नक्की कधी करायची. तर आज आपण जाणून घेऊयात याबद्दल. तसं बघितलं तर यंदाच्या भाद्रपदमध्ये येणारा हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे. कारण एकाच दिवशी तृतीय आणि चतुर्थी या तिथी ज्या आल्या आहेत, हा अत्यंत दुर्मिळ योग असणारे कारण साधारण 30 वर्षांपूर्वी म्हणजेच पंचांगानुसार 29 ऑगस्ट 1995 साली हा योग येऊन गेलेला आहे. यंदा आपलं भाग्य समजावं लागेल, कारण भगवान श्री शिव, माता पार्वती आणि आपले लाडके गणपती बाप्पा म्हणजे श्री गणेश पूजन हे आपण एकत्रित करू शकणार आहोत. दरवर्षी तसं बघितलं तर हरतालिकेचे पूजन हे गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी आपण करतो आणि गणपती स्थापनेच्या काही तास आधी आपण हरतालिकेची पूजा ही उचलून घेतो. पण यंदाच्या वर्षी 14 सप्टेंबरला सकाळी साधारण 6:26 पासून 7:06 हरतालिका मातेचे पूजन करणं हे शुभ मानलं जाणार आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला सकाळी 11:20 आपण श्री गणेशांची स्थापना करू शकणार आहोत. आता हे शुभ मुहूर्त जरी असले, काहींना काही कारणास्तव ह्या वेळा पाळणं जर शक्य नसेल, तर काही वेळ पुढे मागे जर झाली, जसे गणेश मूर्तीची स्थापना ही 11:20 नाही करता आली, कदाचित 12-12:30 वाजले तरी चालणार आहे. पण दोन्ही हरतालिका आणि श्री गणेश पूजन हे एकाच दिवशी होणं आवश्यक आहे. श्री गणेशांची स्थापना ही सूर्यास्तापूर्वी करणं योग्य असतं. आता माता हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा? तर दरवर्षी जो हरतालिकेचा उपवास असतो तो आपण चतुर्थीला सोडतो. तर यावर्षी आपण काय करणार आहोत, ज्या दिवशी हरतालिकेचे पूजन करणार त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला म्हणजे गणेशोत्सवातील दुसऱ्या दिवशी आपण माता हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशीची जी श्री गणेशांची आरती असते ती आरती करून नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडू शकतो. आता अनेकांचा गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीचा देखील उपवास असणार आहे. त्यामुळे काहींना 2 दिवस उपवास करणं हे योग्य मानलं जाणार आहे. आता हा योग जो आला आहे याच्यामध्ये सुरुवात कशी करायची? क्रमाने जर आपण बघितलं तर 14 सप्टेंबरला सकाळी घरातलं वास्तुशुद्धीकरण झाल्यानंतर आपल्या घरातल्या कुलदेवी, कुलदैवत आणि इतर देवघरातल्या मूर्तींची पूजन सर्वप्रथम होणं आवश्यक आहे. त्यानंतर हरतालिका मातेची पूजा आणि त्यानंतर 11 वाजल्यानंतर श्री गणेशांची मूर्ती स्थापना हा क्रम आपण करायचा आहे. आता या सगळ्यामध्ये श्री गणेशोत्सव हा जो 10 दिवसांचा दरवर्षी असतो, यंदाच्या वर्षी तो 12 दिवसांचा असणार आहे. पण ज्यांचा गणेशोत्सव किंवा गणेश स्थापना ही 5 दिवसांची असते, त्यांनी 6 दिवसांची करायची गरज नाही. ज्यांचा गणपती बाप्पा 5 दिवस घरी येतो त्यांनी 5च दिवस त्याचे पूजन करणं हे आवश्यक मानलं जाणार आहे. आता गणेश उत्सवामध्ये आपण काय पाळायचं आहे आणि काय टाळायचं आहे हे बघूयात. तसं बघितलं तर गणेश उत्सवामध्ये अगदी गणेश स्थापनेपासून गणेश विसर्जनापर्यंत कोणत्याही पूजेत किंवा घरामध्ये कोणी काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे. तसेच हरतालिकेचे आपण जे पूजन करणार आहोत आणि त्यानंतर काही तासात आपण गणेश स्थापना करणार आहोत, त्याच्या मधल्या कालावधीमध्ये घरात झाडू मारणं, फरशी पुसणं ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत. गणेश उत्सवामध्ये 10 दिवस जेव्हा आपण गणेशांची आरती करतो तर ती त्रिकाल असावी. म्हणजे 3 प्रहरांमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी 3 वेळेला आरती होणं, नैवेद्य दाखवलं जाणं हे आवश्यक आहे. त्या कालावधीमध्ये शक्यतो घरात भांडणे, किरकिर, मांसाहार किंवा कुठल्याही अंमल पदार्थांचे सेवन करणं हे टाळायचं आहे. घरामध्ये शांततेपूर्वक सण साजरा होण्यासाठी, घरामध्ये आपुलकी वाढवण्यासाठी, तसेच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीसाठी गणेश उत्सवाच्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा घालणं देखील शुभ मानलं जातं. भाद्रपद महिन्यातील
सत्यनारायण पूजा ही उत्तम आरोग्य, सुख, समाधान, शांती आणि भरभराटीचा मार्ग आपल्याला दाखवते. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव फार खास आहे. का तर तृतीया आणि चतुर्थी ही दोन्ही तिथी एकाच दिवशी आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी बाप्पा आपल्याकडे 12 दिवस विराजमान होणार आहे. त्यामुळे हा जो दुर्मिळ योग आहे, हा आपण सर्वजण कृपा आशीर्वादाच्या स्वरूपात आपलासा करून घेऊयात आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.